सध्याच्या घडीला तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते वांद्र्याच्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे। शिवसेना, काँग्रेस आणि MIM अशी ही तिरंगी लढत असली तरी प्रमुख संघर्ष आहे तो शिवसेना आणि राणेंचाच। दोघांच्याही जय पराजयावर भविष्यातली अनेक राजकीय गणितं अवलंबून आहेत। या निवडणुकीत काँग्रेसच्या नारायण राणेंचा विजय झाला तर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मातोश्रीच्या अंगणात राणेंनी शिवसेनेला पाणी पाजलं असं विश्लेषण होईल। मालवणच्या पराभवानंतर राजकारणापासून काहीसे दूर गेलेले राणे पुन्हा राजकारणात सक्रिय होतील। काँग्रेस पक्षात राणेंचं वजन वाढेल। राणेंच्या विजयामुळे राज्यभरातल्या काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होईल। राणेंच्या विजयामुळे विधानसभेत काँग्रेस आमदारांचं मनोबल वाढेल। प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेल्या राणेंमुळे सत्ताधारी पक्षाची धास्ती वाढेल। विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद राणेंकडे येऊ शकेल। राणे सरकारला सळो की पळो करून सोडतील। या निवडणुकीत राणे जिंकले तर शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांचा पराभव होईल। तसं झालंच तर उद्धव ठाकरेंसाठी हा पराभव प्रचंड मानहानिकारक असेल। मातोश्रीच्या अंगणात झालेला पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का असेल। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो। मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपबरोबर युती करायची झाली तर भाजप या पराभवामुळे शिवसेनेला आणखी दाबण्याचा प्रयत्न करेल। पराभवाचं खापर काहीसं भाजपवर फोडलं जाण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे दोन्ही पक्षात तेढ वाढू शकते। वांद्र्याच्या पोटनिवडणुकीत राणेंचा पराभव झाला तर नारायण राणेंची राजकीय कारकीर्द मातोश्रीपासून सुरू झाली आणि मातोश्रीच्या अंगणात तिचा शेवट झाला असं या निकालाचं विश्लेषण केलं जाईल। नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागेल। काँग्रेसमधली निराशा आणखी वाढेल। नारायण राणेंचं राजकारणातलं महत्त्व कमी होईल। राणेंच्या पराभवामुळे सत्ताधारी पक्ष आणि मंत्री सुटकेचा निश्वास सोडतील। नारायण राणेंचा पराभव झाला तर तृप्ती सावंत विजयी होतील। शिवसेनेसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा असेल। राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मालवणमधल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव केला होता। त्याचा बदला घेतल्याचं समाधान शिवसेनेला मिळेल। बालेकिल्ला सर केल्याचा आनंद शिवसेनेला असेल आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी हा निकाल शिवसैनिकांना नवं चैतन्य देणारा ठरेल। वांद्रे पोटनिवडणुकीचा निकाल काय लागतो याचं सगळ्यात जास्त टेन्शन नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंना असणार आहे, कारण या निकालाच्या निमित्तानं दोघांचीही ताकद महाराष्ट्राला दिसणार आहे। वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची तर नारायण राणे यांचं राजकीय भवितव्य ठरवणारे असणार आहे। या पोटनिवडणुकीच्या निकालाचं काउंटडाऊन आता सुरू झालंय आणि संपूर्ण राज्याचं या निकालाकडे लक्ष लागलंय, कारण या निवडणुकीचा निकाल आगामी राजकारणावर प्रभाव पाडणारा ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।